ही शब्दांची विलोभनीय रासक्रीडाच आहे. या अशा सुट्या कवितांचा शब्दधून नावाचा सुधीर मोघे यांचा एक छोटेखानी पण अतिशय सुंदर आणि अनोखा काव्यसंग्रह आहे. केवळ शब्द या विषयावर कविता लिहावी असं त्यांना का बरं वाटलं असेल? त्याविषयी स्वतः मोघे काका सांगतात, आषाढ महिना हा किमयागार महिना आहे. तो आला की सृष्टीचं रूप कसं बदलतं. माझ्या एका कवितेत मी लिहिलेलं आहे, वठलेल्या फांद्या होत्या परवा परवा, वठलेल्या फांद्या होत्या परवा परवा, आभाळ कोरडे होते परवा परवा, नादला एकदा आषाढाचा झाला, झाडातून हिरवा पाऊस दाटून आला. अशी अवस्था केवळ बाहेरच असते असं नाही, खोल मनातही हा हिरवागार पाऊस बरसत असतो. ही किमया आषाढाचीच. कशाचीही तमा न बाळगता अशा अनेक आषाढांचे मी मनपूर्वक स्वागत करत गेलो. म्हणून की काय, बोनस मिळावा तसा एक जास्तीचा आषाढ माझ्या वाट्याला आला. तोही पंचांगाचे सारे नियम धाब्यावर बसवून. ऐन फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे चक्क माझ्या जन्म मासात माझ्या एकट्याच्याच मस्तकावर बरसलेला तो वाट चुकार उन्हाळ आषाढ शब्दांचा होता. दिनांक 15 फेब्रुवारी 1981 ते 27 मार्च 1981 या कालावधीत शब्द हाच मध्यबिंदू पकडून मनात अनाहूतपणे उमटलेल्या सुट्या आणि छोट्याही कवितांची साखळी म्हणजेच ही शब्दधून.